मागच्या काही दिवसात सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. एका पॉडकास्ट मधला व्हिडिओ, ज्यात प्रश्न विचारण्यात येतो, धुरंधरच्या जसकिरत सिंग रांगेसारखं कोणतं कॅरेक्टर खऱ्या आयुष्यात होतं का? यावर उत्तर येतं, थेट असं सांगता येत नाही, पण एक माणूस आहे जो आजही पाकिस्तानच्या जेलमध्ये आहे. साताऱ्याचा माणूस कुलभूषण जाधव. डोक्यावरचे केस जवळपास गेलेले, शून्यात बघणारी, तरीही मेरी तरह घुरता है, लंबा जाएगा या वाक्याची आठवण यावी अशी नजर. असा कुलभूषण जाधव यांचा फोटो 2016 साली प्रचंड व्हायरल झाला होता. तेव्हापासून आधेमध्ये कुलभूषण जाधव यांचं नाव बातम्यांमध्ये येत असतं. पाकिस्तान त्यांची सुटका करणार का, आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निर्णय त्यांच्या बाजूने लागणार का, अशा अनेक चर्चा होतात. पण कुलभूषण जाधव आहेत कोण? ते पाकिस्तानच्या जेलमध्ये कसे अडकले? त्यांचं उझैर बलोच सोबत काय कनेक्शन आहे? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. कुलभूषण जाधव मूळचे साताऱ्याचे, आणेवाडीचे. 1987 मध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये ते दाखल झाले आणि 1991 साली त्यांची निवड भारतीय नौदलात झाली. नौदलात सर्व्हिस केल्यानंतर 2015 मध्ये त्यांनी अचानक सेवानिवृत्ती घेतली. त्यानंतर बातमी झळकली त्यांना पाकिस्तानात अटक झाल्याची. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार सेवानिवृत्ती घेतल्यानंतर जाधव यांनी इराण गाठलं. तिथे त्यांनी बिझनेस सुरू केला. पण 3 मार्च 2016 पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधून कुलभूषण जाधव यांना अटक करण्यात आली. पाकिस्तानने असा दावा केला की जाधव रॉचे एजंट आहेत आणि ते भारतासाठी हेरगिरी करत होते. पाकिस्तानने त्यांच्या कथित कबुली जबाबाचा व्हिडिओ सुद्धा पब्लिश केला. पण भारताने अगदी पहिल्यापासून जाधव हे भारताचे नागरिक असले तरी ते भारताचे हेर नाहीत, ते रॉचे एजंट नाहीत, अशीच भूमिका घेतली. पाकिस्तानने असा आरोप केला की कुलभूषण यांनी इराणमध्ये काम करत असताना काही पाकिस्तानी गँगस्टरशी संपर्क साधला. त्यांच्या माध्यमातून ते पाकिस्तानबद्दलची संवेदनशील माहिती भारताला देत होते. या माहितीची देवाणघेवाण करण्यासाठीच ते बलुचिस्तानला आले होते. त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली. तर भारताचं म्हणणं आहे की कुलभूषण जाधव हे इराणमध्ये काम करत असताना त्यांना किडनॅप करून बलुचिस्तानला नेण्यात आलं. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. पण पाकिस्ताननं जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावल्यानं या प्रकरणाची प्रचंड चर्चा झाली. पाकिस्तानचं म्हणणं होतं की इराणमधला बिझनेस हे जाधव यांचं कव्हर होतं. त्यांनी अनेकदा पाकिस्तान इराण असा प्रवास केला. त्या माध्यमातून त्यांनी एका पाकिस्तानी गँगस्टर सोबत कनेक्शन जमवलं. हा गँगस्टर कोण? तर उझैर बलोच. उझैर बलोचला पाकिस्तानने भारताशी कनेक्शन असल्याच्या आरोपाखाली, त्याने भारतासाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केली. उझैर जेलमध्ये गेला तेव्हा त्याने चौकशीमध्ये कुलभूषण जाधव यांना आपण भेटलो होतो असं सांगितल्याच्या बातम्या आल्या. त्यानंतर इराण मार्गे बलुचिस्तानमध्ये एंट्री करण्यासाठी उझैर बलोचनेच जाधव यांना मदत केली. उझैर बलोच रॉशी कनेक्टेड होता अशा बऱ्याच चर्चा झाल्या. पण त्यात सिद्ध काहीच झालं नाही किंवा पुढे कसल्याच बातम्या आल्या नाहीत. उझैरचं इराण कनेक्शन सुद्धा कधीच चर्चेत आलं नाही. एप्रिल 2020 मध्ये उझैरला 12 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. पण त्याआधीच पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेली. कुलभूषण जाधव पाकिस्तानात आल्याचा, त्यांनी तिथल्या गँग्समध्ये, तिथल्या सिस्टीममध्ये एंट्री केल्याचा कोणताही पुरावा नव्हता. ते इराणमध्ये व्यवसाय करत होते. पण तिथून त्यांचं कनेक्शन हे बलुचिस्तान, उझैर बलोच आणि इराणच्या गुप्तहेर खात्याशी लावण्यात आलं आणि त्यांना थेट शिक्षा सुनावण्यात आल्यानं वातावरण प्रचंड तापलं. कुलभूषण जाधव यांना अटक केल्याच्या 22 दिवसांनंतर 25 मार्च 2016 भारतीय दूतावासाला या प्रकरणाची माहिती देण्यात आली आणि फक्त एका महिन्याच्या आत कुलभूषण जाधव यांची बाजू न ऐकून घेता पाकिस्तानच्या मिलिटरी कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. त्यानंतर पुढच्या 3 आठवड्यात भारत सरकारने इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसचा दरवाजा ठोठावला आणि मे महिन्यात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जोवर पुढची सुनावणी होत नाही तोवर जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यात यावी असा निर्णय घेतला. त्याआधी भारताने कुलभूषण जाधव यांना जेलमध्ये हिंसेला सामोरं जावं लागलं असा आरोप पाकिस्तानवर केला, जो पाकिस्तानने फेटाळला. पाकिस्तानने जाधव यांचा एक व्हिडिओ प्रकाशित केला. त्यामध्ये जाधव आपण 2013 पासून रॉ साठी काम करत आहोत असं म्हणतात. पण भारताने ते भारताचे नागरिक आहेत हे मान्य केलं असलं तरी ते रॉचे एजंट नसल्याचं सांगितलं. अगदी आजही भारत सरकार याच भूमिकेवर ठाम आहे. पण भारत सरकार जाधव यांच्या पाठीशी उभं राहिलं. कारण 26 एप्रिल 2016 पर्यंत जाधव यांना वकील पुरवण्यात यावा अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे एकूण 16 वेळा केली. पाकिस्तानने प्रत्येक वेळी ती अमान्य केली. त्यानंतर भारताने
संयुक्त राष्ट्रांमध्ये दाद मागितली। भारताचं म्हणणं होतं की पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केलंय। या कराराच्या कलम 36 नुसार व्हिएन्ना करार स्वीकारलेल्या सगळ्या देशांपैकी एखाद्या देशाने दुसऱ्या देशाचा नागरिक पकडला किंवा त्याला अटक केली तर अटकेतल्या व्यक्तीला संबंधित देशाचा राजनैतिक अधिकार अर्थात काउन्सिलर ॲक्सेस देणं बंधनकारक असतं। शिवाय अटकेत असलेल्या नागरिकाच्या देशालाही राजनैतिक अधिकाराचा मार्ग खुला करावा लागतो। पण पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्या बाबतीत असा कुठलाच अधिकार दिला नव्हता। त्यामुळे भारत सरकारची मागणी होती की जाधव यांना चुकीच्या पद्धतीने पकडण्यात आलं आहे आणि त्यांची तात्काळ सुटका करण्यात यावी। UN मध्ये याचिका दाखल केल्याच्या दुसऱ्याच दिवशी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांना सुनावण्यात आलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली। त्यानंतर डिसेंबर 2017 मध्ये जाधव यांच्या आई आणि पत्नीने त्यांची पाकिस्तानात जाऊन भेट घेतली। त्यावेळी त्यांना कपडे बदलण्यास सांगण्यात आलं। त्यांना जाधव यांच्याशी हिंदीतच बोलण्याचं बंधन घालण्यात आलं। त्यांना बांगड्या, टिकली, मंगळसूत्र सुद्धा काढून टाकायला लावण्यात आलं। त्यांची भारतीय उपायुक्तांशी भेट होऊ दिली नाही अशी माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत दिली होती। या सगळ्यानंतर कुलभूषण जाधव यांचा एक व्हिडिओ पाकिस्तानने पब्लिश केला। त्यात ते भारत आणि पाकिस्तानच्या सरकारचे आभार मानतात, पण भारतीय अधिकाऱ्यांनी आपल्या कुटुंबाला चुकीची वागणूक दिली। ते त्यांच्यावर ओरडले, आपण इथे फिट आहोत, डाएट व्यवस्थित सुरू आहे असं म्हणताना दिसतात। पण भारताने त्यांचे हे व्हिडिओ पाकिस्तान दबाव टाकून बनवून घेत आहे असं ठामपणे सांगितलं। त्यानंतर जुलै 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेवर स्थगिती आणली आणि पाकिस्तानला या शिक्षेबद्दल फेरविचार करायला सांगितलं। सोबतच कुलभूषण जाधव यांना भारतीय राजदूतांशी संपर्क करण्याची आणि फेरविचार याचिका दाखल करण्याची मागणी करण्याची परवानगी द्यायला सुद्धा सांगितलं। पण पाकिस्तानने जाधव यांनीच फेरविचार याचिका दाखल करायला नकार दिला आहे असं सांगितलं। तेव्हाही भारताने पाकिस्तान जाधव यांच्यावर दबाव आणत असल्याची भूमिका घेतली। ऑगस्ट 2021 मध्ये पाकिस्तानने जाधव यांना वकील देण्याची परवानगी दिली, पण भारत सरकार जाधव यांना पाकिस्तानी नाही तर भारतीय वकीलच मिळावा म्हणून ठाम राहिलं। त्यानंतर इस्लामाबाद कोर्टात 5 ऑक्टोबर 2021 ला या प्रकरणाची सुनावणी झाली। यावेळी कोर्टानं भारताला 9 डिसेंबरच्या सुनावणीपूर्वी कुलभूषण यांच्यासाठी वकील देण्यास सांगितलं होतं। भारताने हा खटला गैरलष्करी न्यायालयात चालवला जावा अशी मागणी कायम ठेवली, तर पाकिस्तानने ही मागणी मान्य केली नाही। आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुद्धा हा खटला सुरूच राहिला आणि तारीख पे तारीख हा प्रकार घडला। त्यानंतर कुलभूषण जाधव बातम्यांमध्ये येत राहिले, पण त्यांच्या केसमध्ये ठोस असं काही घडलं नाही। पण एक घटना घडली। इराणने पाकिस्तानच्या जैश अल अदल या दहशतवादी संघटनेवर जानेवारी 2024 मध्ये हल्ला केला। याच दहशतवादी संघटनेनं कुलभूषण जाधव यांचं अपहरण केल्याचा संशय आहे। विशेष म्हणजे या हल्ल्याआधी 2च दिवस भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी इराणचे तत्कालीन अध्यक्ष इब्राहिम राईसी यांची भेट घेतली होती। कुलभूषण यांचं अपहरण करण्यात ज्या कॅप्टन कदीर बलोचचा हात असल्याचा संशय होता, त्याचाही 2018 साली एका रस्ते अपघातात गूढ मृत्यू झाला। तेव्हाही बऱ्याच शंका घेतल्या गेल्या, बरेच प्रश्न चर्चेत आले, पण भारताने आतापर्यंत अनेकदा प्रयत्न करूनही कुलभूषण जाधव यांना परत आणता आलेलं नाही। एक भारतीय नागरिक महाराष्ट्राचा सुपुत्र आजही हेरगिरीच्या आरोपांमुळे पाकिस्तानच्या जेलमध्येच आहे, हे कटू सत्य पिक्चर आणि आयुष्य यांच्यातला फरक सांगणारं